रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि 17 वचन. याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. या ठिकाणी एक वचन आहे आणि ते वचन या ठिकाणी स्पष्ट सांगतं, ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. मग मला प्रश्न आहे की आम्ही जे म्हणतो देवा माझा विश्वास वाढव, परमेश्वरा माझा विश्वास वाढव, पाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा की माझा विश्वास वाढल्या जावा, माझा विश्वास चांगला व्हावा, माझा विश्वास अधिक वाढावा, मी स्पिरिच्युअली स्ट्रॉंग व्हावं, मी आध्यात्मिक दृष्टीने वाढल्या जावं, माझा विश्वासच कमजोर आहे, मी नेहमी निगेटिव्ह बोलतो. मग मला सांगा तुम्ही, हा विश्वास वाढण्यासाठी काय करावं लागेल? परमेश्वरावरचा विश्वास वाढण्यासाठी काय करावं लागेल आम्हाला? प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ तुम्ही हुशार आहात. विश्वास कशाने येतो? विश्वास ऐकल्याने येतो. काय ऐकल्याने येतो? कोणाचं वचन? देवाचं वचन. फेथ कम्स बाय हेअरिंग. इंग्लिशमध्ये म्हटलेलं फेथ कम्स बाय हेअरिंग द वर्ड ऑफ गॉड. म्हणजे ज्यावेळेस परमेश्वराचं वचन आम्ही ऐकतो त्यावेळेस विश्वास आमचा वाढतो, आणि विश्वास ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस आम्हाला समजायला लागतं आत्मिक जग, त्यावेळेस आम्हाला समजायला लागतं परमेश्वराचं वचन. जर आम्ही वचन ऐकलंच नाही, जर आम्ही वचन वाचलंच नाही, तर आमचा विश्वास वाढणार नाही. मग काही लोक म्हणते नाही आम्ही फक्त प्रार्थना करतो, आम्हाला बायबलचं वचन माहिती नाही, आम्हाला मत्ते मार्क लूक कुठेही माहिती नाही, आम्हाला जुना करार माहिती नाही, आम्हाला नवा करार माहिती नाही, आम्हाला वचनच माहिती नाही. पण आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो, आम्ही सकाळी उठतो प्रार्थना करतो, आम्ही दुपारी प्रार्थना करतो, आम्ही खूप प्रार्थना करतो, आणि आम्ही खूप प्रार्थना करतो आणि आम्ही फक्त प्रार्थनाच करतो. पण प्रार्थना एकटी त्या ठिकाणी कार्य करत नाही. तुम्ही किती जरी प्रार्थना केली आणि वचन जर तुम्हाला माहिती नसलं तर तुमच्या जीवनात कार्य होणार नाही. पवित्र शास्त्र सांगतं की अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे. म्हणजे लोकांचा नाश जो होतो तो याच्यामुळे होतो की त्यांना देवाचं वचन माहिती नाही, त्यांनी देवाच्या वचनाचं अध्ययन केलेलं नाही, त्यांनी देवाच्या वचनाचा अभ्यास केलेला नाही, आणि देवाचं वचन माहिती नसल्यामुळे लोकांचा नाश होतो. मग नाश कशा होतो? मग छूछा कशी चालते किंवा वेगवेगळ्या गोष्टी कशा चालतात? कारण की त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन नसतं, आणि वचन नसल्या कारणाने मग त्या मनगणन कहाण्या किंवा आपल्या मनाचं चालतं, आणि मग तिथं सगळं घोळ होतो. आणि मग आपण म्हणतो हे देवाचे लोक होते, असं कसं काय झालं? याच्यामुळं झालं की त्यांना वचनच प्रॉपरली माहिती नव्हतं, वचनाचा अभ्यास नव्हता, वचन ते वाचत नव्हते. मी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की सगळ्यांनी पवित्र शास्त्र वाचलंच पाहिजे, पवित्र शास्त्राचं वचन ऐकलेच पाहिजे. ऑडिओ बायबल आहे, अडाणी जर असताल आणि तुम्ही म्हणताल मला वाचता लिहिता येत नाही, आता मोबाईलमध्ये असं ॲप आहे की त्या ॲपवरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही बायबल ऐकू शकता. मी बायबल ऐकतो, मी बायबल वाचतो. का? मला जर वाटलं आता मी पढून ऐकायला पाहिजे, रोमकरास पत्र लावलं ते चालू राहतं आणि ते मला ऐकायला येतं. 5 अध्याय फार फास्ट कंप्लीट होतात. पण जर परमेश्वराचं वचन मी ऐकलंच नाही तर माझ्या जीवनात विश्वास वाढणार नाही. कारण की विश्वास मजबूत करण्यासाठी तुम्ही जर म्हणाल मी प्रार्थना करत आहे की माझा विश्वास वाढला जा, तुम्ही जर म्हणाल की मी प्रार्थना करत आहे परमेश्वरा मला विश्वासात अधिक मजबूत कर, तर नाही. फक्त प्रार्थना तुम्हाला विश्वासात मजबूत करणार नाही. कारण की देवाने ऑलरेडी लास्ट रेव्हेलेशन ज्याला म्हटलेलं आहे, शेवटचं प्रगटीकरण ज्याला म्हटलेलं आहे, ते आम्हाला दिलेलं आहे, आणि ते पवित्र शास्त्र म्हणजे बायबल आम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. विश्वास वार्तेने येतो. वार्ता म्हणजे देवाचं वचन, आणि देवाचं वचन जोपर्यंत आम्ही ऐकत नाही, देवाचं वचन जोपर्यंत आम्ही स्वीकारत नाही, देवाचं वचन जोपर्यंत अध्ययन करत नाही, तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये विश्वास वाढणार नाही. मग काही लोक निगेटिव्ह असतात, काही लोक परमेश्वराच्या विरुद्ध बोलतात, काही लोक लवकर येतात आणि लवकर बॅकस्लाइड होतात, काही लोक परमेश्वराच्या वचनामध्ये येतात आणि परत पाठीमागे जातात. काहींची साक्ष फार स्ट्रॉंग असते पण चर्चला ते कायम गैरहजर असतात. त्याचं कारण दुसरं तिसरं काय नाही, त्यांना वचन माहिती नाही. ज्याला वचन माहिती आहे तो एक रविवार सुद्धा बुडू शकत नाही, कारण की त्याला माहिती आहे मला जाऊन माझ्या देवाची उपासना करायची. हालेलुया, हालेलुया. त्यांची चूक नाही हा, जे येत नाही किंवा जे परमेश्वराच्या वचनामध्ये राहत नाही किंवा चर्चला येत नाही, रागवायचं नाही लोकांवरती, काय अर्थ नाही त्याच्यामध्ये. त्यांची चूक ही आहे की त्यांना वचनाचं ज्ञान नाही, आणि ज्याला वचनाचं ज्ञान आहे तो कधी थांबणार नाही घरी. मग चूक कोणाची आहे? त्या माणसाची आहे का त्याच्या अभ्यासाची? त्याने अभ्यासच नाही केला, त्याने वचन प्रॉपरली ऐकलंच नाही, त्याने वरचं ऐकलं फक्त, आणि त्याच्यामुळं
आठवड्यातून एकदाच वचन ऐकतो. समजा तुम्ही फक्त रविवारी येता आणि परमेश्वराचं वचन ऐकता आणि आठवडाभर एकदम ड्राय राहता, कसं तुम्ही वाढताल स्पिरिच्युअली? आध्यात्मिक वाढताल का? नाही वाढणार. तुम्ही एक दिवस वचन ऐकता 1 तासासाठी आणि पूर्ण 24 तास, 7 दिवसातले 24 तास तुम्ही ऐकता जगाचं, तुम्ही ऐकता गाणे, तुम्ही ऐकता बाहेरचं, तुम्ही ऐकता निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह विचार. मग विचार करा, जास्त कार्य कोण करेल? जग काम करेल ना. म्हणजे जगातल्या गोष्टी ज्यावेळेस आतमध्ये जातात त्यावेळेस काय हरकत नाही, काही लोक विरोधात बोलतात, त्यावेळेस त्यांना ज्ञान नाही म्हणून ते बोलतात. काही लोकांना तेवढं नॉलेज नसतं, परमेश्वराचं वचन त्यांनी वाचलेलं नसतं म्हणून ते साहजिक आहे त्यांचं बोलणं. पण ज्यावेळेस वचन त्यांच्या जीवनात जाईल, परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगतं की वचन ज्यावेळेस जातं जीवनात आणि विश्वास ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो विश्वास वचनाविना येत नाही. म्हणून वचन माहिती असणं गरजेचं आहे, वचनाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हालेलुया. तुम्हाला असं झालेलं आहे की बायबल वाचायला लागल्याने झोप आली? बायबल वाचायला सुरुवात केली, रोमकरास पत्र 10 अध्याय 1 वचन, बंधुजन हो त्याच्याविषयी माझी मनुष्य आहे, देवाजवळ विनंती अशी आहे. होतं असं? होतं वाचून पहा. आज बायबल वाचा, आज वाचा तुम्ही बायबल. आज तुम्ही प्रेषितांची कृत्य 10 अध्याय वाचा. 10 म्हणजे 1 ते 10 आणि 1 ते 10 मध्ये रात्री झोपायच्या अगोदर जर झोपणे आली तर माझं नाव बदलून ठेवायचं. हे का होतं? हे का होतं? सैतानाची इच्छा नाही तुम्हाला वचन माहिती व्हावं, तुम्ही अज्ञानात मरावे ही सैतानाची इच्छा आहे. म्हणून तुम्ही वचन वाचूच नाही. काही घरामध्ये बायबल बघा, बायबल असतात पण कसे असतात? कोरे कट, नवीनच्या नवीन. हे देवाचं बायबल आहे पाळक साहेब. जसं तुम्ही दिलं तसंच ठेवलं. एक पानाला पान चिटकलेत पण मी बायबल उघडलं, लाल तर लाल पेज दिसतात तिथून. बघा तुम्ही खोटं नका समजू. आणि मी रोज सकाळी फक्त असं लावतो डोक्याला आणि मग सगळे वचन माझ्या हात. ही अंधश्रद्धा आहे. असं देवाचं वचन आज जात नाही. देवाचं वचन वाचलं पाहिजे, नसेल वाचता येत तर ऐकलं पाहिजे. तुम्हाला पुस्तकं माहिती पाहिजे, वचन कुठं काय लिहिलेलं आहे हे माहिती पाहिजे. कारण की वचन ऐकल्याशिवाय, जोपर्यंत आम्ही वचन ऐकत नाही, वचन जगत नाही, तोपर्यंत आमच्या जीवनात विश्वास येत नाही. म्हणून परमेश्वराचं वचन देखील सांगतं की विश्वासाने सुरुवात करणं गरजेचं आहे. जर वचन ऐकत नाही तर विश्वास येणार नाही. पहिलं या ठिकाणी मला गोष्ट सांगायची ती म्हणजे देवाचं वचन ऐकायला मी सुरुवात करायला पाहिजे. मग काय करायला पाहिजे? वचन ऐकायला सुरुवात करायला पाहिजे, अभ्यास करायला सुरुवात करा. तुम्ही बघा, वचन वाचत असताना असा पवित्र आत्मा तुम्हाला चालवल की पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यावर येईल आणि तुम्हाला वचन रिव्हील व्हायला लागेल. कारण की वचन जे आहे ना, वचन जे असतं ना, ज्यावेळेस तुम्ही वचन ऐकता किंवा वाचायला लागल्यावर पवित्र आत्मा जो आहे तो तुमच्याशी बोलायला सुरुवात करतो. तर माझा परवाचा अनुभव, मी बायबल वाचत होतो आणि मला देवाने सांगितलं की देवाने, येशूने आणि देवाच्या सेवकाने केलेले चमत्कार वाच. तर मी चमत्कार वाचायला सुरुवात केली. उत्पत्तीपासून वाचत होतो, निर्गमपर्यंत मी आलो. आणि निर्गममध्ये आल्यानंतर परमेश्वराने ज्यावेळेस मोशेला पाचारण केलं त्यावेळेस परमेश्वर त्याला म्हणतो की तुझ्या हातात काय? काठी. आणि मग मी ते नोट डाऊन केलं. तर सगळ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वराने त्याला जे सामर्थ्य दिलं, त्याच्या हातात जी काठी, त्या काठी उगारायला लावली आणि त्या काठीनं त्याने महान चमत्कार केले. इस्रायलाला तिथून बाहेर आणण्यापर्यंत, बाहेर आणल्यानंतर देखील खडकातून पाणी काढेपर्यंत सगळ्या गोष्टी त्याने काठीने केल्या. परमेश्वराने चमत्कार जे केले त्या काठीने केले. पण ते कधी झालं? ज्यावेळेस मोशेने परमेश्वराची वाणी ऐकली, वचन ऐकलं आणि ते वचन ऐकून तो जसं परमेश्वराची वाणी यायची त्या वाणीप्रमाणे करायचा, त्यावेळेस परमेश्वराने त्याच्याद्वारे कार्य करायला सुरुवात केली. जर मोशेने रिफ्यूज केलं असतं, वचनच ऐकलं नसतं, तर मला सांगा मोशेद्वारे कार्य झालं असतं का? मग तुम्ही बायबल वाचता का? सगळे वाचतात? सगळे वाचतात रोज? आता मी घरी येऊन बायबल चेक करेल सगळ्यांचे 40 दिवस झाल्यानंतर. बायबल जर का नवीन आणि कोरं मला दिसलं तर त्याला शासन, शिक्षा, त्याला छड्या, 10 छड्या. बायबलवरती असं पेनाच्या रेषा दिसल्या पाहिजे, मार्क दिसले पाहिजे, कुठं काय वाचलं ते दिसलं पाहिजे. तुमचं बायबल जर जुनं आहे तर ते जास्तीत जास्त ओल्ड दिसलं पाहिजे आणि असं वाटलं पाहिजे की खरंच हे बायबल वाचन करण्यात आलेलं आहे.
एक रेष मारलेली नसते कोणाच्या याच्यावर, एक वचन त्या ठिकाणी मार्किंग केलेली नसते, म्हणजे याचा अर्थ वचन वाचलेलं नसतं. सगळ्यात गरीब माणूस कोण आहे माहिती आहे तुम्हाला? ज्याच्याजवळ पैसे नाही तो गरीब पाळक साहेब नाही. ज्याच्याजवळ स्वतःचं पर्सनल वैयक्तिक म्हणजे माझं बायबल नाही, तो सगळ्यात जगातला गरीब माणूस आहे. काय म्हटलं मी? ज्याच्याजवळ स्वतःचं, मग लेकरं जरी असले तर त्याचं सेपरेट पाहिजे. हां, हे श्रद्धाचं बायबल, हे ग्लोरीचं बायबल, हे उपासनाचं बायबल, हे परिधीचं बायबल, आणि मग आम्ही सेपरेट बायबल वाचतो. नाही, आमचं पाळक साहेब तसं नाही. आम्ही कसं पैसे जरा जपतो ना, त्याच्यामुळे आम्ही पूर्ण कुटुंबात एकच बायबल घेतलेलं आहे, आणि एकच बायबल तिथं सेल्फवर तेव्हा वरती ठेवलेलं आहे, आणि ते आम्ही ज्यावेळेस आम्हाला मन होतं त्यावेळेस आम्ही काढून वाचतो. तुम्ही सगळ्यात गरीब आहात, तुम्ही सगळ्यात गरीब आहात. तुमचे लेकरं सगळ्यात गरीब आहे, कारण की त्यांच्याजवळ देवाचं वचन नाही. बायबल म्हणजे देवाचं वचन, वचनच नाही. काय करतं? प्रार्थना डोक्यातच नाही. ती प्रार्थना कशी होणार? कारण की वचनाशिवाय प्रार्थना होत नाही. करार आहे तो. देवा तू हे बोललास, देवा तू म्हटलास की तुझ्या डोक्याला मी तेलाचा अभंग करील. कुठं लिहिलेलं आहे? पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे. देवा तू मला अभंग करणारा परमेश्वर, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील. हे कुठून? वचनातून प्राप्त होतं. कोणताही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. हे कुठून प्राप्त होतं? वचनातून प्राप्त होतं. देवा तू मला संरक्षण सहाय्यक आहेस, तू माझा रक्षक आहेस. हे कुठून प्राप्त होतं? वचनातून प्राप्त होतं. पण वचनच वाचलं नाही तर डोक्यात काय राहणार नाही. मग प्रार्थना कशी राहील आपली? कशी राहील? नाही, व्यर्थ बडबड नाही, जगिक राहील. देवा मला ना गाडी घ्यायची आहे, मला तू गाडी दे. गाडी पण देऊ देईल, पण कधी? वचनाला धरून बोलल्यावर. काय? देवा तू सांगितलेलं आहेस की पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर एवढे पुरणार नाही, एवढे आशीर्वाद मी तुला देणार. करार आहे तुझा, आणि मग तू मला दे. आपण वचन ज्यावेळेस बोलतो ना, ते वकीलपत्रासारखं आहे. हे बघ, तुझ्या नियमामध्ये, संविधानासारखं आहे. नियमामध्ये असं लिहिलेलं आहे, नियम बदलता येत नसतात. तसं परमेश्वराचं वचन बदलत नाही. देव जे बोलला ते बोलला, मग त्याला ते वाचून सांगावं लागतं. देवा तुझ्या वचनात ह्या कलमामध्ये ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. मग देव म्हणतो यस, तुझी प्रार्थना कबूल करण्यात आलेली आहे. हालेलुया, हालेलुया. ही मंडळी देवाचं वचन वाचणारी व्हावी, हीच माझी प्रार्थना. हालेलुया. घ्या आणि तुम्ही स्वतःचं बायबल वाचन करा, कारण की परमेश्वर प्रत्येकाला वैयक्तिक बोलतो. म्हणून इथं म्हटलेले देवाचं वचन ऐकायला सुरुवात करा. मोशेला ज्यावेळेस वाणी आली त्यावेळेस 40 दिवस आणि 40 रात्र, निर्गमाचं पुस्तक याचं 34 अध्याय आणि 28 वचन आहे का बाळा? बघा इथं बघा, 40 दिवस व 40 रात्री होता. त्याने भाकर खाल्ली नाही, तो पाणीही प्याला नाही, आणि त्या पाट्यावर परमेश्वराने कराराची वचने म्हणून 10 वचने लिहून ठेवली. इथं मोशे परमेश्वराजवळ 40 दिवस व 40 रात्री राहिला. त्या दिवसाने अन्न खाल्ले नाही आणि तो पाणी पिला नाही, आणि त्या पाट्यावर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे 10 आज्ञा लिहून ठेवल्या. मग मला सांगा, मोशे दिवस रात्र 40 दिवस काय करत होता? प्रार्थना करत होता. काय लिहिलेलं इथं? त्या पाट्यावर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे 10 आज्ञा लिहून ठेवल्या. मग ह्या 40 दिवसामध्ये ज्यावेळेस तो देवाच्या सानिध्यात होता त्यावेळेस तो काय करत होता? देवाचं वचन वाणी स्वीकारत होता, वाणी स्वीकारत होता. आणि वाणी स्वीकारत असताना काय झालं की ते वचन ते स्वीकारत असताना तिथं तो बसलेला होता देवाच्या सानिध्यात. आपल्याला कुठं आवडतं? मला एकटं बिलकुल आवडत नाही. मी काही वडापाव जरी खायला गेलो तर मला माझा मित्र सोबत पाहिजे. फक्त संडासाला जातानाच मित्र सोबत राहतो. तिथंच फक्त मित्र, तू बाहेर थांब, मी जरा आत जाऊन येतो. काही इतके फॅन आहेत मित्राचे. मित्र 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 मित्र, इतके मित्र, खूप मित्र. मित्राशिवाय जेवण जात नाही, मित्राशिवाय करमत नाही, मित्राशिवाय येत नाही, मित्राशिवाय रस्त्याकडे पाहत बसतो. मित्र नाही, मित्र वनव्यामध्ये गारव्यात. मित्र नाही तर जीवन उदास होतं. पण खरा मित्र तुम्ही विसरले. खरा मित्र तुमचा येशू आहे. कोण मित्र? येशू आणि सारे ओझे वाढ. एकटं चालता आलं पाहिजे, पण एकटं नसताच तुम्ही मुळात.
माझं असं आहे, मी एकटा चालतो. एकटा म्हणजे एकटा नसतोच मी, पवित्र आत्मा माझ्याबरोबर आहे, मी देवाबरोबर बोलतो. पण माझ्यात ती शक्ती मी मिळवलेली आहे, एवढं सामर्थ्य मिळवलेलं आहे की मी एकटा जरी असलो तरी बोर होत नाही. मग सकाळपासून मला बसवा, संध्याकाळपर्यंत फाळक साहेब तुम्ही गप्पा नाही, काय नाही, एकटे बसले, काय पाणी नाही, काय नाही, ताण नाही, काही लागतं का नाही तुम्हाला, भूक बिक, गप्पा बिप्पा पाहिजे, मित्र पाहिजे, मैत्रिणी पाहिजे. असू कसं हो तुमचं, कोणीच नाही. माझी बायको कधी म्हणत असेल असं काय चालतंय तुमचं, कोण मित्र येशूवाणी. म्हणजे वचन ज्यावेळेस असतं त्यावेळेस वचन आपल्याशी बोलतं, आपण देवाशी बोलतो, वचन आपल्याशी बोलतो. सुरुवात मी केली त्यावेळेस पाहिजो, मी घडीकडे पाहिजो, नवीन नवीन माझं तारण झालं त्यावेळेस मी थोडी प्रार्थना करायचो, वचन वाचायचो ना, असं वाटायचं आता 1 तास झाला, पण 10 मिनिटं झालेली असायची. आणि आता दिवस पुरत नाही, आता वाटतं फक्त देवाच्या सानिध्यात राहावं, वचन ऐकावं, वचन वाचावं, वचन बोलावं, वचन चालावं. तुम्ही बघा, माणसाबरोबर जास्त बोलताना तुम्ही, माणसाबरोबर बोलणं आणि देवाबरोबर बोलण्याचा फार फरक आहे. मी फरक जाणला. माणसाबरोबर बोलत असताना काय होतं, तो रुसतो, तो फुगतो, त्याला राग येतो, मी नाही बोलत जा. पण देव तसा करत नाही. देव ना रुसत, ना फुगत, ना बदलत, जो जसा आहे तसाच राहतो. आणि जे प्रेम आहे त्याचं, ते प्रेम पण बदलत नाही. प्रियकर सोडून जाईल, प्रियसी सोडून जाईल, पण परमेश्वर जो देव आहे तो कधीच सोडून जाणार. हालेलुया. तो कुठं भेटल, वचनात. मोशे तिथं बसला 40 दिवस 40 रात्र देवाच्या सानिध्यात बसला आणि तिथं म्हणलेले ते अन्न खाल्ले नाही, पाणी पिले नाही. म्हणजे विचार करा, काय होत नाही उपास केल्याने. काही लोक म्हणतात नाही नाही आमची पावर चालल्या जाईल, आमचं शरीर हे होईल. मी तुम्हाला सांगतो उलट. जर तुम्हाला विज्ञान सर्च करायचं तर विज्ञानाचं दृष्टिकोनाने जर सर्च करायचं, जा आणि यूट्यूबवर चेक करा. तुम्ही ज्यावेळेस उपास करतात त्यावेळेस शरीराला फायदे होतात की तोटे होतात, आणि तुम्हीच मला येऊन सांगा उपास केल्याने काय होतं. विज्ञान, हे तर परमेश्वराचं वचन मी सांगत आहे. विज्ञान सांगतं फायदे होतात, ते दुसरी गोष्ट सेकंडरी थिंग आहे, ती आपल्याला नाही घ्यायची. आपल्याला घ्यायची फास्टिंग आणि प्रेयर. ज्यावेळेस देवाचं वचन ऐकतो, ज्यावेळेस वचनात राहतो आणि परमेश्वराचं सानिध्य कबूल करतो, त्यावेळेस ती वचनं आमच्या जीवनात येतात आणि ती वचनं विश्वास वाढवतात. विश्वास कोणता मनुष्य वाढू शकत नाही, विश्वास प्रार्थना वाढू शकत नाही. विश्वास वाढण्यासाठी आम्हाला वचनाची गरज आहे. म्हणा, माझा विश्वास वाढण्यासाठी मला वचन वाचण्याची गरज आहे, मला वचन ऐकण्याची गरज आहे, मला जास्त बायबल वाचण्याची गरज आहे. तुम्ही बायबल किती वाचता? काही लोक बॅकस्लाइड होतात बघा. बॅकस्लाइड म्हणजे प्रभूपासून दूर जातात. काही लोक विश्वास बदलतात, काही लोक पवित्र आत्म्यापासून दूर जातात. हे कशामुळे होतं? कशामुळे होतं? वचन नसतं त्यांच्या जीवनात, त्यांनी वचन वाचलेलं नसतं. तुमचा विश्वास असा फिरू शकतो मी. एखादा जर तत्वज्ञानी माणूस आला आणि त्याने जर तुम्हाला 2-4 प्रश्न विचारले ना, तुमचा विश्वास असा ट्विस्ट करेल तो, आणि तुम्ही निरुत्तर होताल. अरे मला तर उत्तरच माहीत नाही. उत्तर याच्यासाठी माहीत नाही की तुम्ही वाचनच केलं नाही. वाचन जर केलं असतं तर पवित्र आत्म्याने ती वचनं तुमच्या डोक्यात टाकली असती आणि लगेच तुम्ही त्याला आत्म्याने उत्तर दिलं असतं की पवित्र शास्त्रात असं लिहिलं आहे. कारण की सैतान ज्यावेळेस आला त्यावेळेस सैतान येशूला कशाद्वारे बोलला? का असंच बोलला? तो वचन घेऊ बोलला, शास्त्रात असं लिहिलं आहे, शास्त्रात असं लिहिलं आहे. मग सैतान ज्यावेळेस आमच्याकडे येतो त्यावेळेस सैतान आमच्याकडे येत असताना तो कसा बोलतो? वचनातून बोलतो. आणि मग वचनातून बोलत असताना आमच्याजवळ जर वचन नसेल तर आम्ही निरुत्तर होतो आणि आम्हाला बोलता येत नाही. मग आम्ही काही सटरपटर बोलतो. कोणी असं केलं नाही, मला असं वाटतं असं असेल वचनामध्ये, तसं असेल आणि असं असेल नाही. इथं लिहिलेलं आहे, मला माहिती नाही, पण ते कुठं लिहिलेलं आहे ते प्रॉपर माहितीच नाही. मग वचन आत नाही, विश्वास कसा येईल? विश्वास तर वचनाने येतो. वचनाचा अभ्यासच नाही, वचनाचं माहिती नाही. वचन कुठं? जुना करार नव्या करारात शोधतो आणि नवा करार जुन्या करारात शोधतो. एक वचन काढायला 10 मिनिटं. वचनाचा अभ्यास नाही. आणि मी म्हणतो देवा आम्हाला एक उंचीपर्यंत घेऊन जा. देव म्हणतो पहिले वचन वाच, पहिले वचन वाच, मग मी तुला उंच करेन. एलिया 40 दिवस 40 रात्री होता आणि त्या दिवसात परमेश्वराने त्या ठिकाणी त्याची भेट घेतली आणि परमेश्वराच्या सानिध्यात तो राहत असताना परमेश्वराने त्याला वचनं दिले. येशू ख्रिस्त ज्यावेळेस प्रार्थना करायचा त्यावेळेस पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं?
मार्क वर्तमान 1:35 वचन. मग तो सकाळी मोठ्या पहाटेच उठून बाहेर गेला व रानात जाऊन तिथे त्यांनी प्रार्थना केली. हे बघा, येशू मोठ्या सकाळी उठला आणि मोठ्या सकाळी उठून न्यू टेस्टमेंट मोठ्या सकाळी उठून पवित्र शास्त्र सांगतो तो रानात गेला आणि तिथे त्यांनी देवाबरोबर प्रार्थना केली. म्हणजे याचा अर्थ येशू ज्यावेळेस रानात जायचा त्यावेळेस देवाबरोबर संगती करायला जायचा, वचन वाचायला जायचा, वचन ऐकायला जायचं किंवा परमेश्वराचं ज्ञान घ्यायला जायचं. कारण की त्याला तिथं बोलता येत होतं देवाशी. देवा, मी तुझ्याशी बोलतो, तू माझ्याशी बोल. देवाशी तो बोलत होता आणि देवाशी बोलणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही देवाशी बोलत नाही तर तुमचा चान्स आहे तुम्ही देवापासून दूर जाण्याचा. फक्त आठवड्यातून 2 तास वचन ऐकणं पुरेसं नाही. रोज आणि रोज वचन आतमध्ये गेलं पाहिजे. ते औषधासारखं आहे. तुम्ही औषध घेतलं, तुम्ही गोळ्या घेतल्या, डॉक्टर म्हणले हे औषध आहे, तुम्हाला हे लिहून दिलेलं आहे, घ्या. आणि मग तुम्ही आणलं ते औषध आणि औषध आणून तुम्ही मस्त कपाटात ठेवलं आणि मग म्हटले की हे बघा औषध मी आणलेलं आहे. अरे औषधा आता काम कर. औषध घ्यावं लागेल. तसं आहे, मेडिसिनसारखं आहे. वचन घ्यावं लागेल, वचन ऐकावं लागेल, वचन मनन करावे लागेल आणि मग ते वचन येईल आणि मग ते वचन कार्य करेल. म्हणून बरेचसे लोक वचन त्यांना माहिती नसल्यामुळे ज्ञानाअभावी त्यांचा नाश होत आहे. वचन आमच्या जीवनात गेलं पाहिजे. कारण की जर मोशे देवाच्या सानिध्यात राहिला, येशू स्वतः देवाच्या सानिध्यात राहिला. जुन्या करारामध्ये एलियाबद्दल सांगितलेलं आहे. एलिया 40 दिवस आणि 40 रात्री चालत जाऊन त्याने देवाचा डोंगर होरेब या ठिकाणी तो गेला. जर पहिले राज्य 19:18 जर आम्ही बघितलं तर तिथं म्हटलेलं की तो 40 दिवस आणि 40 रात्री चालून गेला परमेश्वराची वाणी ऐकण्यासाठी. आणि मग नंतर त्याला ती वाणी आली जी मंद स्वरूपात आली. कधी कधी आपल्याला वाटत असेल देवाने मला बोलावं, पण देवाने कुठं बोलावं? गर्दीमध्ये. देव गर्दीमध्ये बोलत नाही. सॉरी, देव गर्दीमध्ये बोलत नाही. निवडणुकीचा धिंगाणा चालू आहे त्याच्यामध्ये देवाने मला येऊन कानात बोला, हॅलो, पंजाला मतदान नको करू, मला तुला बोलायचं. तसं देव बोलत नाही. तुम्ही वचन वाचा. वचन उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत प्रत्येक सेवकाचा अभ्यास करा. देवाने त्याला कुठं बोलवलं? डोंगरावर बोलवलं, एकांती बोलवलं. एकांत त्यांचं काढून घेतलं. म्हणजे पर्सनल बोलवलं का सामूहिक बोलवलं? ज्याला देव निवडतो त्याला काय म्हणतो? ये इकडं, मला तुला बोलायचं आहे. नाही देवा, हे गराड्यातच बोल, हे माझे मित्र आहे, माझे मैत्रीण आहे आणि आम्ही सगळे सोबतच असतो, तुला जे काही बोलायचं हे एकदम जवळचे यांच्यातच बोल. नाही, देव तुम्हाला असं बाजूला काढतो. देव तुम्हाला तोडतो. पहिले तोडतो म्हणजे कसं? तुम्हाला इमोशन्स तोडतो, तुमचे इमोशन्स तोडतो. तुम्ही फार मुळू रडायला लागतं लगेच, कोणी काय केलं ते इमोशन्स काढतो तुमचे. तुम्हाला असं पूर्ण साफसूफ करतो. तुम्हाला सवय असते एखाद्यावर अवलंबून राहायची, ती सवय तोडून टाकतो. तुम्हाला सवय असते जगामध्ये जगातल्या लोकांवर फार विश्वास ठेवायचे, तो विश्वास काढून टाकतो. आणि मग तो एकटा तुम्हाला तोडू असा बनवतो की तुम्ही मजबूत बनता. आणि मग म्हणतो देव आता ये, मला तुला बोलायचं आहे. आणि मग देवाशी तुमची सहभागिता होते. पण आम्हाला आवडत नाही वचन ऐकायला, वचनात राहायला. म्हणून आजपासून मला तुम्हाला सांगायचं की वचन ऐका. वचन जर ऐकत नाही तर परमेश्वराचं काम होणार नाही. कारण की पवित्र शास्त्र हे शेवटचं प्रगटीकरण परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे आणि परमेश्वराने दिलेलं असताना हे आमच्या जीवनात असायलाच पाहिजे. आम्ही काही असतात ना, आपण शाळा शिकलो सगळेजण ना. आपल्या वेळेस काय होतं? एखाद्याला येत नव्हतं त्यावेळेस काय करायचे? एखाद्याला येत नव्हती त्यावेळेस काय करायचे? रात्री मी सांगितलं ना तुला. नाही, एखाद्या वर्गात तो आहे आणि खूप ढ आहे. ढ असल्यानंतर आता दुसऱ्या वर्गात टाकायचं त्याला. तर तो नापास जरी झाला तर काय करायचं त्याला? ढक्कल पास. तसे बरेचसे विश्वासणारे ढक्कल पास आहे, ओरिजिनल पास नाही, ढक्कल पास. वचनच माहिती नाही ते ढक्कल पास आहे. वचन अंतकरणात पाहिजे, वचन मनात पाहिजे, वचन विचारात पाहिजे. इमोशन्स वरती देव काम करत नाही. यू आर इमोशनल. आपण इमोशनल जास्त एकदम रडू आलं लगेच आता देव काम करत. देव तुम्ही इमोशन्स पाहत नाही. देव मी म्हणतो मी अश्रू पाहत नाही. मी पाहतो तुम्ही वचन काय बोलत आहात, वचन काय काढत आहात, वचनात आहात का?
मनन काय करत आहात, आणि ते मननातून ज्यावेळेस मी बोलतो त्यावेळेस परमेश्वर कार्य करतो. म्हणून पेत्र फार आवेशी होता. पेत्र कसा होता माहिती आहे तुम्हाला? पेत्राला असं वाटायचं प्रभू बोलला तू करच, इमोशनली तो करायचा. तो म्हणतो ये समुद्रावरून तू चालत आहेस का येशू, मला पण चालण्यास सांग. येशू म्हणतो ये. आणि जसा तो यायला लागला काय झालं? घाबरला. वचन आत नव्हतं. येशू स्ट्रॉंग होता. येशूला माहीत होतं मी देवाचा पुत्र आहे, आणि त्याचं कन्फर्मेशन फिक्स होतं की मी जगात काय करण्यासाठी आलेलो आहे. एकच होतं त्याचं ध्येय. मग आपलं कसं ध्येय बदलतं. नाही आता मी उद्या निवडणुकीला उभा राहील, परवा देवाचा सेवक होईल, तेरवा मी पिक्चरमध्ये जाईल, चौथ्यांदा मी डॉक्टर बनाल. नाही नाही नाही, यू आर कन्फ्युज्ड. तुमचे फ्यूज उडालेले आहेत. अरे जीवनात तुम्हाला हे सुद्धा माहिती नाही, जीवनात हे सुद्धा माहिती नाही तुम्हाला की नेमकं करायचंय काय, करायचं काय हे माहिती नाही. काही विद्यार्थ्यांना मी विचारतो, मुलींना तुला काय बनायचंय? नाही अजून काय ठरवलं नाही. कधी ठरवणार? नाही लग्न झाल्यावर पाहू. बापरे, म्हणजे विजनच नाही. विजन असायला पाहिजे. माहितीच नाही काय करायचं, कसं काय होणार? माहिती पाहिजे ना करायचं काय, माहिती पाहिजे काय करायचं. वचन जर माहिती नाही तर मग माहितीच नाही राहणार. मला फिक्स कन्फर्मेशन आहे, मला देवाने सेवेसाठी बोलवलेलं आहे. मला कोणी म्हणतं इकडं चला तिकडं चला, मी नाही प्लीज सॉरी, काय रावलंय भाव खाता. एक जण तर मला म्हणे लय मोठे झाले का तुमचे बाळक? म्हणलं त्यांना सांग मी मोठा झालो नाही, पण मला एक देवाने मला एक लाईन दिलेली, मला त्याच्यात चालायचं. मला कॉलिंग आहे. मला देवाने सांगितलं हे कर, मला तेच करायचं आहे. मला ह्याच्यात पण जायचं त्याच्यात पण जायचं. मी कन्फ्यूज नाही आहे म्हटलं, मी फोकस्ड आहे. मला ध्येय आहे, मला माहिती आहे मला जीवनात कशासाठी देवाने बोललं, मला तेच करायचं आहे. त्याच्यामुळे त्यांना सांग की मी मोठा लहान झालो नाही, मी तुमच्यापेक्षा लहान आहे, पण मला त्यांना देवाने काय सांगितलं ते त्यांना करायचं आहे, म्हणून ते दुसऱ्या गोष्टी करत नाहीत. उद्या तुम्ही म्हणता राहा उभे आमदारकीला, इमोशनल राहा, पाळक साहेब उभे राहा उभे राहा उभे राहा. मी लगेच फुगून मी आमदार. मला मतं किती पडतात? हे एवढे 100. उचललं मला आवेदन, पाडलं मला खाली. तसं नाही, मला माहिती आहे ना मला त्याच्यासाठी बोलवलं नाही. मग कन्फर्मेशन पाहिजे प्रत्येकाला, देवाने कशासाठी बोलवलं, आणि बोलवल्यानं कशातून कळलं? वचनातून कळलं तुम्हाला तुमचं पाचारण काय. इफ यू आर अ बिझनेसमॅन, बी अ बिझनेसमॅन. इफ यू आर अ बिझनेस वुमन, बी अ बिझनेस वुमन. जर शॉपकीपर, शॉपकीपर. जर तुम्हाला वर्शिप लीडर, बी अ वर्शिप लीडर. कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणतात लय इंग्लिश बोलायला लागले, पण ते शब्दच तसा आहे. सातत्य हे फार महत्त्वाचं आहे. कोणतंही काम करत असताना जर तुम्ही बदलता तर तुम्ही जे ध्येय तुम्हाला गाठायचं ते गाठू शकत नाही. हे माझ्याकडून लिहून घ्या, काही मोठ्या माणसाची लिहिण्याची गरज नाही, मीच तुम्हाला सांगतो. जर सातत्य तुमच्या जीवनात नाही, एकसारखे तुम्ही नाही, तर तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचत नाही. कारण की तुम्ही इमोशनल आहात, तुम्ही सातत्याने बदलत आहात, तुम्हाला दिशाच कळाली नाही मला कोणत्या रस्त्याने जायचं. कधी म्हणता ह्या रस्त्याने जायचं, कधी म्हणता ह्या रस्त्याने जायचं, कधी ह्या रस्त्याने, कधी ह्या रस्त्याने, आणि मग निराशा येते. म्हणता आता मला कुठंच जायचं नाही, आता परमेश्वरा मला जीव गेला तर बरं होईल. माहिती नाही ना, कन्फर्मेशन नाही. आपलं लाईफ कन्फर्म पाहिजे, आणि कन्फर्मेशनसाठी आम्हाला देवाचं वचन देण्यात आलेलं आहे. आणि वचन जोपर्यंत नाही तोपर्यंत आम्ही ढक्कलपास सारखे आहोत. कारण की आमच्या जीवनामध्ये आम्हाला परमेश्वर बोलत असताना सगळ्यात पहिले जर बोलतो तर तो देवाच्या वचनाद्वारे बोलतो, आणि मग देवाच्या सेवकाद्वारे बोलतो, देवाच्या लोकांद्वारे बोलतो. पण फर्स्ट जर बोलतो, पहिलं जर बोलतो तर देवाच्या वचनाद्वारे. कारण की ही वचनं जे आहेत ती जर आम्ही बघितली, योहान पुरुषवर्तमान 6वा अध्याय आणि 63 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? 6वा अध्याय आणि 63 वचन. आत्मा हा जिवंत करणारा आहे, बघा देवापासून काही लांब नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहे ती आत्मा व जीवन अशी आहे. मी जी वचने तुम्हाला सांगितलेली आहे ती आत्मा व जीवन अशी आहेत. हे वचन साधारण नाही, नॉट अ हिस्ट्री बुक, इतिहासाचं पुस्तक नाही, तर हे वचन जे मी तुम्हाला सांगितलेली आहे ही आत्मा जीवन आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस शास्त्र वाचता, ज्यावेळेस तुम्ही पवित्र शास्त्राचं अध्ययन करता, त्यावेळेस हे वचन तुम्हाला बोलतं का? कारण की हे पुस्तक नाही, हे जिवंत देवाचा शब्द आहे, आणि शब्द जो आहे तो बोलतो आमच्याशी, तोंडोतोंड बोलतो. म्हणून म्हटलेलं आहे की ही वचनं जी आहेत ती आत्मा
आणि जीवन अशी आहेत. म्हणजे आत्मा आणि जीवन ते वचन आहे. तुम्ही जे वचन वाचता, जे वचन ऐकता, जे वचन स्वीकारता, ते वचन जे आहे ते आत्मा आणि जीवन असं आहे. म्हणून आत्म्याच्या विरुद्ध जर कोणी बोलतो तर त्याची क्षमा होत नाही. आपण म्हणतो ना पवित्र आत्माला पवित्र आत्मा बोलतात ते रबाबा शंभरा काही बोलतात. काही लोक नावं ठेवतात, काही लोक आत्म्याच्या विरोधात बोलतात, काही लोक पेंटिकॉस्टल लोकांना नावं ठेवतात किंवा आम्ही आत्म्यामध्ये प्रार्थना करायला काय ओरडतात. पण मला त्यांना सांगणं नाव ठेवू नका. का नाव ठेवू नका? कारण की परमेश्वराचं वचन आत्मा आणि जीवन आहे. आणि ह्या जो आत्मा आहे, देव आत्मा आहे. आणि देवाच्या आत्म्याच्या विरुद्ध जो कोणी बोलतो त्याच्या पापाची क्षमा होत नाही, या युगी नाही आणि येणाऱ्या युगातही नाही. बरं तुम्ही म्हणता ना असं का? असं का? पवित्र शास्त्र काय सांगतं? निर्गमाचं पुस्तक याचा 23 अध्याय आणि 20 वचनामध्ये लिहिलेलं आहे. 23 अध्याय आणि 20 वचन. निर्गम 23 आणि 20 वचन. निर्गमाचं पुस्तक 23 अध्याय आणि 20 वचन. पहा, वाटेने तुला सांभाळण्याकरता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोहोचवण्याकरता मी एक दूत तुझ्यापुढे पाठवत आहे. पुढं त्याच्यासमोर सावधगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे आहे त्याची अवज्ञा करू नकोस, कारण तो तुमचा अपराध माफ करणार नाही, कारण त्याच्या ठाई माझे नाव आहे. बघा इथं काय म्हटलेलं आहे? पहा, वाटेने तुला सांभाळण्याकरता, मी तयार केलेल्या स्थानात तुला पोहोचवण्याकरता मी एक दूत तुझ्या पुढे पाठवत आहे. मोशेला देव बोलत आहे की मी दूत पाठवत आहे तुझ्या पुढे. म्हणजे दूत पाठवत असताना काय म्हणतो तो? त्याच्या समोर सावधगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक, आज्ञा पाळ, त्याच्या मागे चाला, त्याच्या विरुद्ध बंड करू नका, कारण तो तुम्हाला क्षमा करणार नाही. का क्षमा करणार नाही ते पण मी तुम्हाला सांगतो. का क्षमा करणार नाही? तो तुम्हाला क्षमा करणार नाही कारण त्याच्या ठाई माझे नाव आहे. देवाला बंड किंवा पाप आवडत नाही. देव पापाची क्षमा करत नाही. आता तुम्ही म्हणता हे नवीनच ऐकलं. जो देव, जो आत्मा, तो क्षमा करत नाही. प्रभू येशू जो शरीरात आला तो क्षमा करतो. कारण की देव जो आत्मा आहे तो बदलत नाही. आपल्यासारखं नाही त्याचं. आज 10 को आऊंगा बोल दिया ना एक बार, आता 12 वाजे. तसं देवाचं नाही. देव म्हणला 10 वाजता 10च वाजता. तो मागे नाही पुढे नाही. का? देव आत्मा आहे. आणि देव जो आत्मा आहे तो म्हणतो की त्या दूताला, तो दूत पण एक स्पिरिट आहे. स्पिरिट आहे तो, शरीर नाही. स्पिरिट आहे, आत्मा आहे. आणि आत्मा आहे तो. म्हणून मोशेला म्हणतो त्याचं ऐका, कारण की त्याला माझं नाव देण्यात आलेलं आहे. आणि नाव दिल्यामुळे त्याच्यामध्ये क्षमा नाही. तो स्पिरिट आहे, आत्मा आहे. आणि आत्म्याच्या विरुद्ध जर तुम्ही काही बोलाल तर तो तुम्हाला संपवून टाकाल. म्हणून आपण जे म्हणतो ना की आत्म्याविरुद्ध बोलू नका, पवित्र आत्म्याविरुद्ध बोलू नका, पवित्र आत्म्याविरुद्ध बोलल्यानंतर क्षमा नाही, त्याचं कारण हेच की येशू शरीरात आला आणि शरीरात आल्यानंतर तो म्हणतो माझ्या विरुद्ध जर कोणी बोलतो तर त्याच्या पापाची क्षमा होईल, परंतु जो आत्म्याविरुद्ध बोलतो त्याच्या पापाची क्षमा होणार नाही. कारण की तो शरीरात आहे. त्याचं कामच आहे की मानव रूपात येऊन क्षमा करणं. म्हणून येशूच्या रक्तावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याच्या पापाची क्षमा होते. येशूला शिव्या शाप देतो त्यावेळेस त्याची क्षमा होते. परंतु जो कोणी देवाच्या आत्म्याबद्दल बोलतो, ज्याला त्याचं नाव दिलेलं आहे, त्या आत्म्याबद्दल बोलतो, त्याच्या पापाची क्षमा होत नाही. या युगातही नाही आणि पुढच्या युगातही नाही. म्हणून मी कधीच जास्त बोलत नाही पवित्र आत्मा. कोणी अन्य भाषा बोलत असलं किंवा कोणी वेगळी अन्य भाषा असलं तरी मी डिस्टर्ब होत नाही. मी वेळ घेतो. लगेच बोलायचं घाई करत नाही की असं आहे तसं आहे, बोलत नाही. कारण मला न्याय करायचं काय कारण नाही. मला पहिले स्पिरिटमध्ये विचार करायचा आहे, मला वचन वाचायचं आहे आणि मग नंतर मला बोलायचं आहे. कारण मी का दंड ओढून घेऊ? एखादा आत्म्याने भरलेला देवाचा सेवक आहे किंवा आत्म्याने भरलेली देवाची स्त्री आहे, मी जर तिच्याबद्दल निंदा केली तर मी तिच्याबद्दल निंदा होणार नाही, ती देवाच्या नावाविरुद्ध निंदा होईल, आत्म्याविरुद्ध निंदा होईल. आणि आत्म्याविरुद्ध ज्यावेळेस मी निंदा करेल त्यावेळेस त्या निंदेचा परिणाम हा होईल की देव मला क्षमा करणार नाही. मला त्रास होईल, शरीराला त्रास होईल, माझ्या ज्ञानाला त्रास होईल, बुद्धीला त्रास होईल, माझ्या घराला त्रास होईल, माझ्या लेकरांना त्रास होईल किंवा माझ्या जीवनात अडखळणं यायला सुरुवात होतील, काही गोष्टी घडायला सुरुवात होतील. आणि मग मला कळेल की अरे मी देवाच्या आत्म्याविरुद्ध बोललेलो आहे. म्हणून देवाच्या आत्म्याविरुद्ध आम्ही बोलू शकत नाही. कारण की देवाचा आत्मा जे वचन आहे ते आत्मा आणि जीवन आहे. म्हणून वचनाचा अभ्यास असायला पाहिजे.
वचनाचा अभ्यास नसल्यामुळे, शारीरिक अभ्यास असल्यामुळे जे पुस्तकासारखं वाचतात ते शास्त्री आणि पुरुषासारखं आहे. शास्त्री पण होते त्या काळात, पुरुषी पण होते त्या काळात, जे येशूला अपोज करायचे. ते काय म्हणायचे, आम्हाला सगळं शास्त्र माहिती आहे, आम्हाला नियमशास्त्र माहिती आहे. येशू हे असं नाही, तू दुर्भाषण करतोस, तू कसं काय म्हणतोस मी देवाचा पुत्र आहे, पण तो म्हणतो देवाचा आत्मा माझ्यावर आलाय. तू कसं काय म्हणतो, तू तर मनुष्य आहे, तू तर शरीरामध्ये आहे, तुझ्यावरती कसा आत्मा आला. पण तो म्हणतो मला देवाने पाठवलेलं आहे, ज्याने मला बघितलं त्याने पित्याला बघितलं. हे माणूस बोलू शकत नाही, हे प्रगटीकरण त्यांना नाही, त्यांना प्रगटीकरण बुद्धीच आहे. म्हणून ज्ञान वेगळं, देवाचा आत्मा वेगळा. ज्ञानाने मी टमाटमा बोलू शकतो, मला पुष्कळ अभ्यास असल्यामुळे मी चांगलं बोलू शकतो, मी फार शिकलेलो असल्यामुळे माझं वक्तृत्व फार चांगलं असू शकतं. पण जी वचने आहेत आणि देवाचं सामर्थ्य आहे ते आत्मा आणि जीवन आहे, ते पवित्र आत्म्याशिवाय येत नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, सेवा ही जोक नाही, सेवा ही माझ्या शरीराची नाही. जरी मी दिसतो तरी मला मरावं लागतं, म्हणजे माझ्यातला सुनील ठार होतो. आणि ज्यावेळेस माझ्यातला सुनील ठार होतो त्यावेळेस माझ्यातला अहंकार ठार होतो, माझ्यातला गर्व ठार होतो, माझ्यातलं जे काही चुकीच्या गोष्टी त्या ठार होतात. मी नम्र होतो, मी देवाच्या सानिध्यात येतो आणि मग मी म्हणतो, देवा मला हे असे बोलले तसे बोलले, काही हरकत नाही, ते तुला बोलले नाही, ते मला बोलले, तो त्यांना क्षमा कर. हे कधी होतं, कधी होतं? मी जिवंत असल्यावर काय होतं, असा राग येतो ना, मला एक बुक्का द्या आठवण हळद कोपऱ्यात नेऊन. मी जिवंत आहे ना, माझं ऐकत नाही, समजत नाही यांना. मी पूर्वी तसा होतो, मी पूर्वी तसा होतो, पण मी आता तसा नाही. मला राग आणा मला राग, भांडा माझ्याबरोबर. आज घरी जाऊन काहीतरी भांडणं काढा आणि भांडा. माझी पण परीक्षा घेत जा ना जरा, तुम्ही नुसतंच माझं ऐकता. मला खूप भांडा, आणि जर त्यावेळेस मी जर तुम्हाला उत्तर उलटून देत आहे तर समजा हे स्पिरिटमध्ये अजून मजबूत झालेले नाही, हे नम्र नाहीत, कारण की आणखी हे शरीरात जिवंत आहेत. मी जगतो असे नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त. हालेलुया, हालेलुया. मी त्या दिवशी ना पवित्र शास्त्र वाचन करत होतो डोंगरावरती, आणि वाचन करत असताना जसं मी वाचायला सुरुवात केली त्यावेळेस मी वाचत असताना उत्पत्तीपासून सुरुवात केली, निर्गमापर्यंत आलो. आणि जसं आलो त्यावेळेस देव तोपर्यंत बोलला असं म्हटलेलं आहे. देव बोलायचा, म्हणजे जो याहवे परमेश्वर, जो देव आत्मा, तो बोलायचा, पण मनुष्यात नव्हता, तो आतमध्ये नव्हता, तो बाहेरून बोलायचा. आणि बाहेरून बोलायचं असताना बाहेरून दर्शन द्यायचा, बाहेरून इन्स्ट्रक्शन द्यायचा. पण ज्यावेळेस मोशेला त्याने सांगितलं की आता तू माझ्यासाठी निवास मंडप तयार कर, दर्शन मंडप तयार कर, त्यावेळेस दर्शन मंडप तयार केलं. त्यावेळेस तो म्हणतो, आता माझी उपस्थिती जी आहे ती कराराच्या कोशावर येईल, आता मी तिथून तुला बोलेल. मग देव त्या कराराच्या कोशातून मोशेशी बोलायचा दर्शन मंडपात, आणि मग लोक ऐकायचे. मग मोशे जाऊन बोलायचा, पर्वतावर उतरून यायचा, देव त्याला तिथं बोलवायचा, देव त्याच्याशी बोलायचा. पण नंतर ज्यावेळेस येशू येतो त्यावेळेस येशू स्वतः काय म्हणतो, आता ते बॅरियर्स राहिले नाही, आता मी डोंगरावर उतरत नाही, किंवा आता मी त्या करुबावरती उतरणार नाही, तर आता मी येशूला तो म्हणतो की हा माझा पुत्र आहे, आता मी याच्या ठाई आहे. म्हणजे येशूमध्ये कोण राहतो, देव राहतो, म्हणजे देवाचा आत्मा राहतो. म्हणजे आपला आत्मा एक आणि दुसरा आत्मा देवाचा आत्मा. आपला आत्मा फार हट्टी आहे, जो आपल्याला जन्मताच भेटला, पण आपल्याला सहाय्यक आत्मा कोण आहे, पवित्र आत्मा. मी तुम्हाला शिकवलेलं आहे, सहाय्यक आत्मा, पवित्र आत्मा. पण आम्ही काय करतो, आपल्या आत्म्याचं ऐकतो, पवित्र आत्म्याचं ऐकत नाही. आपला आत्मा म्हणतो क्षमाशील राहा, नाही सॉरी, पवित्र आत्मा म्हणतो क्षमाशील राहा, आपला आत्मा म्हणतो याला एकदा दाखव, याला एकदा दाखव तू काय. पवित्र आत्मा म्हणतो सोडून दे, आपण म्हणतो नाही याला सोडायचं नाही, जाऊ दे विसरून जा. आपला आत्मा म्हणतो नाही याला एकदा तरी मला दाखवायलाच पाहिजे, मला लय राग येत आहे, मला इतकं राग येत आहे बाळासाहेब. अरे बाबा तो तुझा आत्मा आहे, तुला सहाय्यक आत्मा प्राप्त झालेला आहे, आता मन येशूच्या नावात मी त्याला क्षमा करा. हालेलुया, हालेलुया. याचा अर्थ वचन आणखी आत गेलेलं नाही, कारण की वचन ज्यावेळेस आत जाईल त्यावेळेस सर्व जे शरीराचं आहे ते बाहेर येईल. मी जगतो असे नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. हे सोपं वाक्य नाही, सोपं वाक्य नाही. एखाद्याच्या काडकन तोंडात मारा बरं, आता सुटल्या सुटल्या सपकन द्या ठेवून,
ज्याच्यावर राग आहे ना, काहीच पाहू नका, मी काही म्हणणार नाही, मारा. ज्याच्यावर राग आहे त्याला द्या, अशी द्या ना, त्याला असे हेच वाटलं पाहिजे. समोरचं काय करील मग? समोरचं काय करील? मला नाही वाटत तो मागं पुढं पाहणार नाही. जे हातात येईल, हे शुरक्त जय, याला म्हणतात पवित्र देवाची मंडळी. आम्ही केली सुरुवात. काय केली? पाळकसाहेब यांना माहिती नाही मी मूळचा कोण आहे. मी मूळचा गुंड आहे. यांना माहिती नाही माझा इतिहास काय आहे. मी खूप भांडणं करणारा होतो, मी खूप मारामारी करणारा होतो, मी खूप लोकांना मारलेलं आहे, मी असं केलेलं आहे. आता माझ्यातला जुना माणूस जिवंत करू नका. आणि जुना जर एकदा जिवंत झाला तर नवीन संपला. मग याचा अर्थ आजही आम्ही पवित्र आत्म्यामध्ये चालत नाही, काम होणार नाही. वचनाचं आत नाही. वचन आत आलं तर येशू म्हणतो, हे बापा यांना क्षमा कर, हे काय करतात त्यांना समजत नाही. हेवन वॉज वेटिंग, म्हणजे असं म्हटलेलं आहे की स्वर्गदूत असे तयार होते, त्यांना राग येत होता, लाखोची फौज अशी तयार होती. फक्त एक ऑर्डर पाहिजे होता की येशूने म्हणायला पाहिजे होतं यांना जाऊन भस्म कर. पण येशूने तो ऑर्डर दिला नाही. येशू म्हणतो, हे बापा यांना क्षमा कर, हे काय करतात त्यांना समजत नाही. अरे काय प्रेम आहे, काय प्रेम आहे, काय दया आहे. मला नाही वाटत तेवढी दया 33 वर्षाच्या माणसामध्ये असेल. 33.5 वर्ष एवढी दया कोणात असू शकत नाही. ही दया फक्त देवाच्या पुत्रामध्ये, कारण त्याची सहभागिता देवाबरोबर. त्याचं वचन आत आहे, त्याचं वचन आत आहे त्याच्या, आणि ते वचन आत असल्यामुळं जे त्याच्या आत आहे तेच बाहेर येतं. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की जे मनुष्याच्या आत आहे तेच बाहेर येतं. मनुष्य खाण्यापिण्याने विटाळत नाही, तर मनुष्य आतल्या गोष्टीने विटाळतो. मग खाणं पिणं काय? तुम्ही म्हणता नाही हे खाऊ नका, ते खाऊ नका, याचं मटण खाऊ नका, त्याचं मटण खाऊ नका, विटाळ होतो, हे खाल्लं नाही पाहिजे, हे निषिद्ध आहे, ते अशुद्ध आहे. अशुद्ध निषिद्ध काय नाही, देवाने जे दिलं ते खाण्यासाठी दिलं. पण अशुद्धता कशाने येते? आतल्या गोष्टीने. राग, अहंकार, खोटेपणा, व्यभिचार, जार कर्म ज्या आतून निघतात त्या माणसाला विटाळतात. म्हणून आतमध्ये परमेश्वराचं वचन ज्यावेळेस जातं त्यावेळेस परमेश्वराचं कार्य होतं. आणि पवित्र शास्त्र आम्हाला तेच सांगतं की देवाचं वचन आत्मा आणि जीवन आहे. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने देवाच्या वचनाचा अभ्यास करायलाच पाहिजे. आता माझ्या 2-3 डायऱ्या भरलेल्या. आता ही पण डायरी माझी आता भरली, अर्ध्यापर्यंत आली, समजा निम्मी आली. मी काय करतो ते तुम्हाला सांगतो. मी वचन पवित्र आत्म्याला प्रार्थना करतो, देवा मी आज कोणतं पुस्तक वाचू. मग मी पुस्तक वाचायला सुरुवात करतो त्यावेळेस काय करतो, उत्पत्ती, मग लिहितो पहिला अध्याय, पहिलं वचन. मग पहिलं वचन मी काय करतो, ते वचन वाचतो आणि त्या वचनामध्ये मला काय समजलं तेवढंच लिहितो, म्हणजे माझ्या डोक्यात राहतं. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. मी लिहितो पहिले देवाने आकाश पृथ्वी निर्माण केली. मग मी त्याला अंडरलाईन करतो, आकाश पृथ्वी. मग माझ्या डोक्यात काय राहतं, हा आकाश पृथ्वी निर्माण केली. मग जे वचन वाचलं ते वचन असं लिहितो, त्याला अंडरलाईन करतो. वचन लिहितो, अंडरलाईन करतो. मग त्याच्यामुळे काय ते वचन माझ्या मनात जातं. फक्त असं वाचत नाही. काही लोक म्हणतात की मी पूर्ण बायबल वाचलं, 3 वेळेस वाचलं. कुठं माहिती आहे का, आम्ही याला गेलतो, सभा झालती बघा पट्रीच्या पलीकडं. त्या आई काय म्हणे माहिती आहे का, 3 वेळा पाळकसाहेब मी बायबल वाचलं आणि मला सर्व वचन माहिती आहेत, हालेलुया. आणि ज्यावेळेस त्यांच्या घरी जाऊन बघितलं तर दुसरंच काहीतरी चालू होतं. म्हणलं आंटी तुम्ही 3 वेळेस बायबल वाचलं, हे कसं काय? नाही ते माझे मिस्टर आहे ना जरा ते, त्याच्यामुळं. म्हणलं वचन नेमकं वाचलंय का तुम्ही? वाचलंय म्हणजे वाचलंय, आत गेलंय का? नाही बाळासाहेब सॉरी काय करता म्हटलं. मी परत गेलोच नाही त्यांच्या घरी. वचन गेलं नाही ना आतमध्ये. वचन वाचलं म्हणजे काय वाचलं, असं पुस्तक वाचतो का तसं वाचलं. वाचल्यानंतर काय विचारायला पाहिजे, एखाद्याने वाचलं ना त्याला प्रश्न विचारायचा, तू काय वाचलं, आणि वाचलं असेल तर कोणतं वाचलं मला सांग. आणि ते एक्सप्लेन करता आलं तर मग समजायचं त्यांनी पवित्र शास्त्र वाचलं. मग असं जरी वाचलं काय फायदा, करकरीत नाही दिसलं पाहिजे. वचन वाचलं तर आत गेलं पाहिजे. एकच अध्याय वाचा, पण तो अध्याय समजून उमजून लिहून आणि पूर्ण मनात गेला पाहिजे. मग तुम्ही खरे बायबल वाचक झालेले आहात. नाही तर मग वचन सैतानाला पण माहिती, तो पण तुम्हाला डिस्टर्ब करेल आणि तुम्हाला बोलेल. म्हणून वचन वाचत असताना ते वचन आतमध्ये गेलं पाहिजे, कारण की ते आत्मा आणि जीवन आहे.
तो स्पिरिट आहे आणि तो आत्मा असल्या कारणाने वचन ऐकत असताना ते वचनाद्वारे विश्वास वाढणार आहे. म्हणून वचन न वाचल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय आम्हाला विश्वास येत नाही. वचन जर वाचत नाही तर विश्वास येणार नाही. मग कोणी जर प्रार्थना कर म्हणत असेल माझा विश्वास वाढावा, मला अधिक आध्यात्मिक करा, तर त्यांच्यासाठी माझा सल्ला आहे वचन वाचा. वचन वाचायला सुरुवात करा, मनन करा. मी तुम्हाला सांगतो माझी गरज पडणार नाही, पवित्र आत्मा तुमचा उत्तम शिक्षक आहे. पवित्र आत्मा उत्तम शिक्षक आहे. मी बायबल कॉलेज केलं. मी 1-2 वर्ष नाही केलं, मी 5 वर्ष बायबल कॉलेज केलं. पण मी खरं सांगतो तुम्हाला, देवाला भिवून तिथं जे शिकलो मी त्याच्यापेक्षा जे मी उपवास आणि प्रार्थनेत शिकत आहे ते त्याच्यापेक्षा कितीतरी महान आहे. का महान आहे माहिती आहे का? तिथं मी उपवास करत नव्हतो, प्रार्थना करत नव्हतो, फक्त मी शिकत होतो. जसं BA करतो तसं मी शिक्षण घेत होतो. ते शिक्षण तोट्याचं नाही, ते माझ्या उपयोगात येणारच आहे, आलेलं आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त जे मी बघितलं, उपवास प्रार्थना, देवाचं वचन ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस एक वचन बोलायला लागतं आणि ते वचन आमच्या अंतःकरणात जातं. म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्याजवळ आपलं बायबल असलंच पाहिजे आणि ते बायबल वाचलंच पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही बायबल वाचता त्यावेळेस परमेश्वराचं कार्य होतं. मग मी वचन वाचत असताना परमेश्वराचा आत्मा ज्यावेळेस बोलला की येशूवरती देवाचा आत्मा आला आणि ते प्रार्थना करत असताना मी त्या ठिकाणी थोड्या वेळेसाठी बायबल बाजूला ठेवलं आणि थोड्या वेळ प्रार्थना करायला लागलो आणि देवाच्या आत्म्याने माझी पकड घेतली. त्यावेळेस देवाचा आत्मा म्हणतो की येशू म्हणतो मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो, सहाय्यक आत्मा. म्हणजे आमचा आत्मा आहे परंतु त्याच्याबरोबर सहाय्यक आत्मा. आणि मग तो आत्मा प्रेषितांती वरती आला. तोच आत्मा जो आला तो बाहेर उभा नाही तर तो आत आला. मग जो विश्वास ठेवतो तो जिवंत देवाची मंडळी होतो. का? कारण की तो स्पिरिट, तो देवाचा आत्मा आता तुमच्या आत राहतो. म्हणून तुम्हाला कोणाचं ऐकायला पाहिजे? देवाच्या आत्म्याचं. प्रत्येकाला देवाचा आत्मा देवाने दिले. जे विश्वास ठेवतात, ज्यांचं तारण झालं, त्या प्रत्येकाला देवाचा आत्मा दिलेला आहे. तो बोलतो आमच्याशी. ज्यावेळेस आम्ही चुकतो त्यावेळेस तो म्हणतो हे करू नको, हे करू नको. त्यावेळेस आम्ही काय करतो? रिफ्यूज करतो, त्याला नाकारतो आणि काय म्हणतो? मला माझ्या आत्म्याचं करायला पाहिजे, माझ्या मनाचं करायला पाहिजे. तिथंच आम्ही फसतो. जसं आम्ही आमचं मनाचं ऐकायला लागतो त्यावेळेस पाप करत जातो, चुकीच्या गोष्टी करत जातो आणि आम्ही जिवंतच राहतो. त्यामुळे कार्य होत नाही. कार्य होण्यासाठी परमेश्वराचं वचन ऐकणं, मनन करणं आणि त्या वचनात राहणं फार गरजेचं आहे. त्यावेळेस विश्वास मजबूत होतो. मग असं तुम्ही किती प्रार्थना केली, किती आरडले ओरडले तरी कार्य होणार नाही. त्यासाठी तुम्हाला वचन माहिती पाहिजे. म्हणून पवित्र शास्त्र वाचन करायला सुरुवात करा. पवित्र शास्त्र ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस ते परमेश्वराचा स्पिरिट, देवाचा आत्मा काम करायला लागतो आणि तो अद्भुत रीतीने कार्य करतो. तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारले तर प्रश्नाचे उत्तर देता आले पाहिजे. कोण किती वर्ष जगला हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे. नावाचा अर्थ माहिती पाहिजे. परमेश्वर कुठे कोणाला काय बोलला ते माहिती पाहिजे. ते जर माहिती नाही, तुमचा अभ्यास नाही, तर मग परत काय होतं? ज्यावेळेस तुम्ही आत्म्यामध्ये प्रार्थना करता त्यावेळेस वचन तुम्हाला आठवत नाही आणि मग परमेश्वर कार्य करत नाही. म्हणून विश्वास जो आहे तो वचन ऐकल्याने येतो, वचन वाचल्याने येतो, वचनात राहिल्याने येतो आणि मग पवित्र आत्मा त्या व्यक्तीद्वारे कार्य करायला लागतो. कारण की वचन हे देवाचा शब्द आहे. आकाश व पृथ्वी नाहीशी होईल परंतु माझी वचनं नाहीशी होणार नाही. हालेलुया. म्हणून वचन ऐकणं फार गरजेचं आहे. तर एकच पॉईंट 12 वाजले. दुसरा पॉईंट आहे, परंतु या ठिकाणी मला असं वाटतं की मी थांबावं. मला हेच महत्त्वाचं सांगायचं आहे तुम्हाला. आजपासून परमेश्वराच्या वचनाचं अध्ययन करायला सुरुवात करा. वाचा पवित्र शास्त्र. जितक्या उपवास करता तितके उपवास करत असताना अर्धा दिवस बायबल वाचन करा, अर्धा दिवस प्रार्थना करा, समान करा. तुम्ही 3 तास बायबल वाचन केलं, 3 तास प्रार्थना करा. 2 तास बायबल वाचन केलं, 2 तास प्रार्थना करा. 1 तास प्रार्थना केली, 1 तास बायबल वाचन करा. अर्धा तास केली, अर्धा तास बायबल वाचन करा. समान टाईम द्या. आणि मी सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस वचन तुम्हाला ऐकताल, वचन ज्यावेळेस वाचताल त्यावेळेस तुम्ही विश्वासामध्ये अधिक मजबूत होत जाता. मग तुमचा विश्वास कोणी बहकू शकणार नाही. म्हणून देवाचा आत्मा देवाने आम्हाला दिलेला आहे समजण्यासाठी, कार्य होण्यासाठी. म्हणून आम्ही वचनात राहावं आणि परमेश्वराचं सामर्थ्य कबूल करावं. यावेळेस आपण सर्वजण आपल्या पायावरती उभं राहूया आणि परमेश्वराच्या सानिध्यात आपण जाऊया. परमेश्वराचं सामर्थ्य कबूल करूया.
वचनाचं ज्ञान अधिक आम्हाला असावं यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना करूया. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद.